अंजनी मातेचा बलाढ्य पुत्र, गरुडाहून बलवान, सर्व देवदेवतांचे आशीर्वचन लाभलेला, श्री विष्णूकडून कोणतेही शस्त्र रणांगणावर भेदू शकणार नाही. इच्छा मरणाचे वरदान मिळालेला, जल अग्नी यांपासून अभय असलेला, प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा असा भीमरूपी हनुमंत श्रीरामाकडे काय मागतो, तर कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामा या चरणांपासून, अशी थोरवी हनुमंताची सांगितली जाते. श्रीरामही हनुमानावर अगदी प्रसन्न असायचे, कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा. म्हणून नाही तर आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा. कोणतेही काम असो, युक्ती, सद्विवेक बुद्धी आणि वेळ पडली तर शक्ती वापरून तडीस न्यायचा. हनुमंताचा हाच गुण श्रीरामांना प्रचंड आवडत असे. म्हणून आजच्या काळातही जिथे जिथे श्रीरामकथा सुरू असते, तिथे तिथे एक पाठ मारुतीरायांसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीरामकथा म्हटली की हनुमंत तिथे येणार, ही अगाध श्रद्धा अबाधित आहे. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार मंडळी. तर आज आहे हनुमान जयंती. तर आज मी तुम्हाला हनुमानाच्या जन्मातील काही रहस्य, तसेच हनुमानाच्या गळ्यामध्ये रुईच्या पानांची माळ का घालतात, त्यांना सेंदूर तेल का वाहतात, अशा अनेक गोष्टींबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय हनुमान किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील बजरंगबली हनुमानाचा तसेच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आपल्यापैकी काही लोकांना माहीत असेल की रामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतःसुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे रामायण लिहिले होते. पुराणांतील उल्लेखानुसार रामायण पहिल्यांदा हनुमानजीने लिहिले होते. जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी हनुमानजी हिमालयात गेले होते, तेव्हा तिथल्या खडकावर स्वतःच्या नखांनी रामायण कोरले होते. ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती. ही हनुमान रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. रावण वध केल्यावर जेव्हा हनुमानजी हिमालयात निघून गेले होते, तेव्हा त्यांनी हे लिखाण केलं होतं, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. शिवपुराणामध्ये असलेल्या उल्लेखानुसार शिवअवतार असलेले हनुमान हे रोज हिमालयातील दगडावर प्रभू श्रीराम यांच्यासोबत जगलेल्या प्रत्येक दिवसाचा अनुभव लिहून ठेवत असत. रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्य आहेत. या दोन्ही काव्यातील महान व्यक्तींची भेटही झाली होती. त्याबद्दल एक पुरावा सापडतो. रामेश्वरमच्या यात्रेत महाभारतातील अर्जुनाला हनुमानजी भेटले होते. तेव्हा अगदी उत्सुकतेने राम आणि रावणाच्या युद्धाच्या काळात त्यांच्यासोबत होतो ते तुम्हीच ना, असा प्रश्न अर्जुनाने हनुमानजींना विचारला होता. श्रीराम भक्त हनुमान म्हणजे साक्षात संकटमोचक. त्यांची पूजा आणि उपासना केल्यावर जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेलाची पाने, विठ्ठलाला तुळशीची पाने अर्पण केली जातात. तशीच हनुमानच्या पूजेत रुईची पाने, तेल, सेंदूर अर्पण केले जाते. पण हे का अर्पण केले जातात तुम्हाला माहीत आहे का? तर त्याचबद्दल आज आपण माहिती घेऊ. हनुमानाला सेंदूर, तेल आणि रुईची पाने अर्पण करणे ही भक्ती, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. सेंदूर रामभक्तीचे, तेल वेदनामुक्तीचे आणि रुईची पाने शीतलता व गणेश कृपेसाठी वाहिली जातात. या गोष्टी हनुमानाच्या मूर्तीमध्ये ऊर्जा जागृत करतात. हनुमंताला तेल, रुई आणि सेंदूर वाहिला जातो. तसेच पंजरीचा प्रसाद दिला जातो. दर शनिवारी किंवा अगदी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात. त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि सेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली. तसेच हनुमानाला रुईच्या पानांची माळ घातली जाते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर त्यामागे देखील एक कथा आहे. हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानांची माळ घालत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला
आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची देखील प्रथा पडली आहे. आपण देखील जेव्हा हनुमान मंदिरामध्ये जाल तेव्हा आपण 11 रुईच्या पानांची किंवा 21 रुईच्या पानांची माळ हनुमंताला घालायची आहे. आता आपण जे काही पान घेणार आहोत तर त्या प्रत्येक पानावरती आपण जय श्रीराम किंवा सीताराम हा शब्द लिहायचा आहे. जय श्रीराम हा शब्द तसेच प्रभू श्रीराम हे हनुमानांना अत्यंत प्रिय आहे. जर आपण अशी माळ हनुमानांना अर्पण केली तर ते अत्यंत प्रसन्न होतात व आपण मागितलेली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. तसेच हनुमानाला सेंदूर लावण्यामागेही 2 कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि सेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम सेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले. असं केल्याने तुझ्या स्वामींचं आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला सेंदूर माखून घेऊ लागला. अहिरावण महिरावण नामक 2 मायावी राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम व लक्ष्मणाची सुटका केली. या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्रामध्ये केले आहे. पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला सिंदूर लावण्याची प्रथा पडली आहे. भगवान हनुमानाला भगवान शिवाचा 11वा रुद्र का म्हणतात या संबंधीचीच कथा आपण बघणार आहोत. जेव्हा भगवान शिवाने स्वतः आपली समाधी तोडून श्रीरामाचे नाव घेतले तेव्हा संपूर्ण विश्वात एक अद्भुत स्पंदन पसरले. स्कंद पुराणात म्हटले आहे, आत्मना मनुष्य ध्यान हरिभक्त संहिता अवर्तिनो हनुमान अर्थ भक्त नाम रघुनंदन मक. याचा अर्थ जेव्हा जेव्हा विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात तेव्हा शिव देखील त्यांची सेवा करण्यासाठी अवतरतात. म्हणूनच शिवाने रुद्राचे रूप धारण केले आणि वायुपुत्र हनुमानाने वानराचे रूप धारण केले. भगवान शिव कैलास पर्वताच्या एका उंच शिखरावर देवी सतीसोबत बसले होते. घनदाट वृक्षांच्या छायेखाली त्यांच्या डोक्यावर त्यांच्या तपकिरी जटा विखुरलेल्या होत्या. त्यांच्या हातात रुद्राक्षांची माळ होती. नंदी त्यांच्या समोर गळ्यात सर्प घालून बसला होता. त्यांचे सेवक थोड्या अंतरावर विविध खेळ खेळत होते. त्यांच्या डोक्यावरील चंद्र आणि गंगेच्या पाण्याने त्यांच्या 3ऱ्या डोळ्यातील अग्नी शांत केला होता. त्यांच्या कपाळावरील राख अत्यंत आकर्षक दिसत होते. अचानक राम रामचा जप करत त्यांनी आपली ध्यानधारणा तोडली. सतीने पाहिले की भगवान शिव तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे. ती त्यांच्यासमोर उभी राहिली. हात जोडून म्हणाली, स्वामी, यावेळी मी तुमची कोणती सेवा करू शकते? तुम्हाला काही सांगायचे आहे का? भगवान शिव म्हणाले, प्रिये, आज माझ्या मनात एक पवित्र संकल्प होत आहे. मी त्या एकाचाच विचार करत आहे ज्याचे मी सतत ध्यान करते, ज्याच्या नावाने माझे हृदय आनंदाने भरून जाते आणि ज्याच्या सत्यरूपाचे मी ध्यान करते. तो माझा स्वामी आता अवतार घेऊन या जगात येत आहे. सर्व देवांनाही त्याच्यासोबत अवतार घेऊन त्याची सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा आहे. मग मी मागे का राहावे? मी सुद्धा तिथे जाऊन त्याची सेवा केली पाहिजे. माझी प्राचीन इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि माझे जीवन अर्थपूर्ण केले पाहिजे. भगवान शिवाचे शब्द ऐकून सतीला लगेच काय बरोबर आणि काय चूक हे कळेना. तिच्या मनात 2 विचार घोळत होते. एक म्हणजे तिच्या पतीची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे आणि दुसरा म्हणजे तिने त्याच्यापासूनचा विरह टाळला पाहिजे. थोडा विचार करून ती म्हणाली, प्रभू, तुमचा संकल्प फार उदात्त आहे. जशी माझी तुमची सेवा करण्याची इच्छा आहे तशीच तुमचीही तुमच्या प्रिय देवतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पण विरहाची भीती माझ्या हृदयाला सतावत आहे. तुमच्या सुखात आनंद शोधण्याचे सामर्थ्य मला द्या. आणखी एक गोष्ट, यावेळी भगवान रावणाला मारण्यासाठी अवतार घेत आहे आणि रावण तुमचा महान भक्त आहे. त्याने आपले शिर कापून तुम्हाला अर्पण केले आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याच्या वधास कशी मदत करू शकता? भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले, देवी, तू फार भोळी आहेस. इथे विरहाचा प्रश्न उद्भवतच नाही. मी एका रूपात त्याची सेवा करण्यासाठी आणि दुसऱ्या रूपात तुझ्यासोबत असेन. मी तुला त्याच्या दिव्य खेळांचा आनंद दाखवेन आणि वेळोवेळी त्याची स्तुती व प्रार्थना करण्यासाठी त्याचे दर्शन घेईन. रावणाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने माझ्या अंशाकडे जितके दुर्लक्ष केले आहे तितकीच भक्ती देखील दाखवली आहे.
तुला माहीत आहे का, मी 11 रूपांमध्ये वास करतो. जेव्हा त्याने आपली 10 डोकी कापून माझी पूजा केली, तेव्हा त्याने माझा एक भाग तसाच ठेवला. आता मी त्या भागाच्या रूपात त्याच्याशी लढेल आणि माझ्या प्रभूची सेवाही करेन. मी वायुदेवाच्या रूपात अंजनेच्या गर्भातून अवतार घेण्याचा निश्चय केला आहे. आता तुझ्या हृदयात कोणतंही दुःख नाही. हे ऐकून देवी सती प्रसन्न झाली. जय श्रीराम. देवराज इंद्राच्या अमरावतीमध्ये पुंजिका स्थळ नावाची एक अप्सरा होती. एके दिवशी तिच्याकडून एक अपराध घडला आणि परिणामी तिला पृथ्वीवर वानर म्हणून जन्म घ्यावा लागला. शापित आशेने तिची प्रार्थना ऐकून तिला असा वर दिला की ती इच्छेनुसार आपले रूप बदलू शकते, कधी वानर म्हणून तर कधी मनुष्य म्हणून. वानर राजा केसरीने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. ती अत्यंत सुंदर होती आणि केसरीचे तिच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी त्यांनी मनुष्य रूप धारण केले आणि ते त्यांच्या राज्यातील सुपे पर्वताच्या शिखरावर फिरायला गेले. एक मंद झुळूक वाहत होती. एका मंद झुळकेने अंजनाच्या साडीचा पदर उडवला. अंजनाला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती आपले कपडे सावरत बाजूला उभी राहिली. रागाने ती म्हणाली, हा कोण उद्धट माणूस आहे जो माझे ब्रह्मचर्याचे व्रत मोडू पाहतोय. माझी आवडती देवता माझ्यासमोर आहे आणि कोणीतरी माझा उपवास मोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला आत्ता शाप देईन. तिला असे वाटले की जणू पवनदेव म्हणत आहे, देवी, मी तुझा उपवास मोडलेला नाही. तुला एक पुत्र होईल जो शक्ती आणि बुद्धीने माझ्या बरोबरीचा असेल आणि मी स्वतः त्याचे रक्षण करेन. त्यानंतर अंजना आणि केसरी आपल्या घरी परतल्या. भगवान शिव आपल्या सारासह अंजनाच्या कानातून तिच्या गर्भात प्रवेशले. मंगळवारी चैत्र शुक्ल पक्षात भगवान शिव वानर रूपात अवतरले आणि अंजनाच्या गर्भातून हनुमानाचा जन्म झाला. अंजना आणि केसरीच्या आनंदाला सीमा नव्हती. ते बाळ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढत गेले आणि त्याचे मोठ्या प्रमाणे संगोपन झाले. जेव्हा जेव्हा अंजना बाहेर जायची तेव्हा ती मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळून धरायची. केसरी सुद्धा मुलाला पाठीवर घेऊन आनंदाने उड्या मारायचा. त्याला इतक्या आनंदात पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. एके दिवशी अंजना फळे आणि फुले आणायला बाहेर गेली. केसरी आधीच निघून गेला होता. मुलगा घरी एकटाच होता आणि त्याला भूक लागली होती. त्याने आजूबाजूला पाहिले पण त्याला खायला काहीच सापडले नाही. अखेरीस त्याची नजर सूर्यावर पडली. सकाळ झाली होती. त्याने विचार केला, हे एक सुंदर लाल फळ आहे. याला खायला आणि याच्यासोबत खेळायला खूप मजा येईल. तो मुलगा सूर्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. वायूने त्याला आधीच उडण्याची शक्ती दिली होती. किंवा आपण असे म्हणू शकतो की भगवान शिवाच्या खेळात हे काही आश्चर्य नव्हते. जय श्रीराम. तो मुलगा आकाशात उडू लागला. त्याला पाहून देव, दानव आणि उपदेव आश्चर्यचकित झाले. वायुदेवालाही संशय आला. त्याने विचार केला, माझा लहान मुलगा सूर्याकडे धावत आहे. मला आश्चर्य वाटते की दुपारच्या सूर्याच्या प्रखर किरणांनी तो भाजून जाईल की काय. तो हिमालय आणि मलयत पर्वतरांगांच्या मागे गेला. सूर्यदेवानेही हे पाहिले. त्याच्या दिव्य दृष्टीने त्या मुलाचा मोठेपणा लपवता आला नाही. त्याच्या मनात अनेक विचार आले. त्याला समजले की भगवान शिव स्वतः वानर पुत्राच्या रूपात त्याच्याकडे येत आहेत. हेही त्याच्यापासून गुप्त राहिले की हा मुलगा वाऱ्याच्या आशीर्वादाने जन्माला आला आहे, जे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि ते स्वतः त्याचे रक्षण करण्यासाठी येत आहेत. सूर्यदेवाने आपली किरणे थंड केली. जणू काही ते आपल्या कोमल हाताने त्या मुलाला कुरवाळत होते किंवा जणू काही विश्वाचे पिता शंकराचे स्वागत करत होते. तो मुलगा सूर्याच्या रथाजवळ पोहोचला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. त्याच क्षणी राहू त्याला ग्रहण लावण्यासाठी आला. त्याने सूर्याच्या रथावर बसलेल्या एका वानर पुत्राला पाहिले. पण जेव्हा त्या मुलाने आपल्या बलवान हाताने राहूला पकडले तेव्हा तो घाबरला आणि कसा तरी स्वतःला सोडून पळून गेला. तो थेट देवांचा राजा इंद्राकडे गेला आणि म्हणाला, देवराज, तुम्ही मला सूर्यग्रहण करण्याची शक्ती दिली आहे. तुम्ही आता हा अधिकार दुसऱ्या कोणाला दिला आहे का? इंद्राला हे समजलं नाही. त्याने राहूला रागवले आणि त्याला सूर्याकडे परत पाठवले. जेव्हा राहू दुसऱ्यांदा गेला तेव्हा त्या मुलाला भूक लागली. त्याला वाटले की हे खाण्यासाठी काहीतरी चांगले आहे आणि त्याने राहूवर झडप घातली. मुलाच्या तेजाने घाबरून राहूने आपल्या जीवाची भीक मागण्यासाठी इंद्राला हाक मारली. ऐरावतावर स्वार झालेला इंद्र राहूच्या मदतीला धावून आला. ऐरावताला पाहताच त्या मुलाने राहूला सोडले आणि हे एक चांगले पीक आहे असे समजून त्याला पकडण्यासाठी
मिळवण्यासाठी धावला. घाबरलेल्या इंद्राने आपला वज्र फेकला, जो मुलाच्या डाव्या हनुवटीवर आदळला. तो मुलगा जखमी होऊन खाली पडला आणि छतावर ठोके मारू लागला. वायुदेवाने त्याला उचलले आणि एका गुहेत नेले. वायुदेव संतप्त झाला आणि त्याने आपली हालचाल थांबवली. वारा थांबताच संपूर्ण ब्रह्मांड स्तब्ध झाले. काही हलत नव्हते आणि सर्व प्राण्यांनी श्वास घेणे थांबवले. घाबरलेले देव ब्रह्मदेवाकडे धावले. ब्रह्मदेव स्वतः गुहेत आले आणि त्यांनी त्या मुलाला स्पर्श केला. त्याने स्वतःच्या हाताने त्याला पुन्हा जिवंत केले. तो मुलगा आनंदाने उभा राहिला. वायुदेवही प्रसन्न झाले आणि त्याने संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा प्राण फुंकले. ब्रह्मदेव देवांना म्हणाले, हा मुलगा सामान्य नाही, तो देवांचे कार्य पूर्ण करण्यासाठीच अवतरला आहे. म्हणून सर्व देवांनी त्याला एक वरदान देणे उचित ठरेल. इंद्राने उत्तर दिले, माझ्या वज्राने त्याचा हात मोडला आहे, म्हणून आजपासून त्याचे नाव हनुमान राहील. मी त्याला हे वरदान देतो की माझे वज्र त्याला कधीही इजा करणार नाही. सूर्य म्हणाला, मी त्याला माझ्या तेजाचा 100वा भाग देतो. माझ्या शक्तीने तो आपले रूप बदलू शकेल आणि जेव्हा त्याला शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरज भासेल तेव्हा मी त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्रदान करेन. तो एक अत्यंत कुशल वक्ता बनेल. वरुणाने त्याला आपल्या फासाला आणि पाण्याला न घाबरण्याचे वरदान दिले. कुबेरासह इतर देवांनीही हनुमानाला निर्भयतेचे वरदान दिले. विश्वकर्माने त्याला स्वतः निर्माण केलेल्या दिव्य शस्त्रापासून मुक्त होण्याचे वरदान दिले आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मज्ञानासह त्याला दीर्घायुष्य दिले आणि त्याला ब्रह्मास्त्र व ब्रह्मशब्दापासून मुक्त केले. देव निघून जात असताना ब्रह्मदेव वायुदेवाला म्हणाले, तुमचा पुत्र एक महान योद्धा होईल. तो आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकेल आणि त्याचा वेग मनासारखा जलद असेल. त्याची शक्ती अमर होईल आणि तो रामाचा मुख्य सहाय्यक व राम रावणाच्या युद्धात त्याचा लाडका बनेल. असे हनुमानाला वरदान देऊन सर्व देव आपापल्या निवासस्थानी परतले. जेव्हा अंजना आणि केसरी यांनी हे सर्व ऐकले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लहानपणी हनुमान अत्यंत खोडकर होता. तो एक वानर, एक लहान बाळ होता आणि त्याच्याकडे देवांकडून मिळालेली प्रचंड शक्ती होती. तो रुद्राचाच एक अंश होता. तो पुजाऱ्यांची आसने उचलून झाडावर टांगायचा, त्यांच्या कमंडलूतील पाणी सांडायचा आणि त्यांची लंगोटी सुद्धा फाडायचा. कधी कधी तो कोणाच्या तरी मांडीवर खेळायचा आणि अचानक त्यांची दाढी ओढून पळून जायचा. त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. त्याच्यासमोर प्रत्येक जण हतबल होता. जसजसा काळ लोटत गेला आणि जेव्हा हनुमानाच्या अभ्यासाची वेळ आली तेव्हाही त्याचा खोडकरपणा तसाच राहिला. अंजना आणि केसरी खूप चिंतित झाले. त्यांनी शक्य ते सर्व उपाय करून पाहिले, पण हनुमान अविचल राहिला. मग त्यांनी पुजाऱ्यांना प्रार्थना केली आणि त्यांना विनंती केली की कृपया हनुमानाला सुधारण्यासाठी काहीतरी उपाय सुचवण्यात यावा. पुरोहितांनी त्यावर विचार केला आणि ठरवले की त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व आहे. जर तो आपली शक्ती विसरू शकला तरच सुधारणा शक्य होते. त्यांनी हनुमानाला शाप दिला, तू तुझी शक्ती विसरशील आणि जेव्हा कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हाच तुला ती आठवेल. हनुमान आपली शक्ती विसरला. आता जेव्हा त्याच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा वानरराज केसरीने योग्य विधी पार पाडून त्याला वेद शिकण्यासाठी सूर्यदेवाकडे पाठवले. तिथे हनुमानाने सर्व वेद आणि वेदांगाचा अभ्यास केला. तो स्वतः भगवान शिवाचा अवतार असल्यामुळे त्याला अभ्यासात कोणतीही अडचण आली नाही. तरीही ही परंपरा जपण्यासाठी त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. थोड्याच काळात तो आपल्या आईवडिलांकडे परत आला. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.